हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. शास्त्रीजींना फोन केल्यानंतर मी लगेच वर निघून गेलो आणि पाहिलं की कॉलेजचे काही स्टुडंट्स शास्त्रीजींचा लॉकर तोडू पाहत होते. मी अजाणतेपणी कोणत्याही निरपराधाला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवू नाही शकत. माझे वडील देव माणूस आहेत आणि ते राक्षसांना आशीर्वाद नाही देत. अभिषेक, तुला जामीन मिळाला? तुम्ही तर याच भ्रमात होतात ना की आता आपला मुलगा आयुष्यभर जेलच्या 4 भिंतीआड राहील म्हणून. की प्रोफेसर सिन्हांनी आपली साक्ष न्यायालयात का बदलली? सर, मला असं वाटतं की प्रोफेसर सिन्हांचं साक्ष बदलण्याचं कारण मल्लिका थापर आहे. अभिषेक तर आता जेलमधून बाहेर आलाय आणि माझ्याबद्दलची जी भीती माझ्या शत्रूच्या मनात आहे ती तशीच कायम राहावी. मला हे कळत नाहीये की प्रोफेसर सिन्हांनी आपली साक्ष न्यायालयात का बदलली. मल्लिका थापरने त्यांना पैसे देऊन साक्ष बदलण्यास भाग पाडलं असेल. हो बाबा, मलाही असंच वाटतंय की प्रोफेसर सिन्हा मल्लिका थापरच्या पुढे विकले गेलेत. असं असू शकतं. मला पण माहिती आहे की तो एक स्वार्थी आणि लालची प्रकारचा माणूस आहे. पण शास्त्रीजींसारख्या माणसाबद्दल तो एवढं मोठं खोटं बोलू शकतो हा मी विचारही केला नव्हता. ते सुद्धा एक शिक्षक आहेत. एक विद्यादान करणारा माणूस अशा प्रकारचं पाप करूच कसा शकतो? ते सुद्धा शास्त्रीजींचे शिष्य होते. एक शिष्य असण्याचा धर्म सुद्धा नाही निभावता आला त्यांना. पार्वती, ज्याची विवेक बुद्धीच मेलीये, आत्मा जखमी झाला असेल, त्याचं कोणी काय करू शकतं? पण एका माणसाच्या बदलण्याने सत्य नाही बदलून जात. सत्य कधीच हरत नाही. हरणारा तर माणूस असतो. मार्गात कितीही अडथळे असो, पण जर माणसाने एकदा मनाशी पक्क केलं तर तो आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. मला पूर्ण विश्वास आहे आपल्या विजयावर. पण बाबा, आपण याचं कारण शोधलंच पाहिजे की प्रोफेसर सिन्हाने आपली साक्ष का बदलली. मला असं वाटतंय की ही केस आता लवकरात लवकर संपावी आणि हे सिद्ध होऊ द्या की माझ्या कॉलेजचे प्रिन्सिपल आदरणीय शास्त्रीजींचा मृत्यू एक अपघात होता आणि बाकी सर्व प्रोफेसर आणि लोकांसोबतच माझा अभिषेकही तिथे उपस्थित होता. इट्स गुड पॉइंट. ही गोष्ट घेऊन न्यायालयात युक्तिवाद केला जाऊ शकतो आणि जजला भाग पाडलं जाऊ शकतं की ते याबद्दल विचार करतील. पण यामध्ये कॉलेजचा एक प्रोफेसर आणि कॉलेजचा एक अत्यंत महत्वाचा साक्षीदार, कॉलेजचा वॉचमॅन, जो घटनेच्या वेळी तिथे हजर होता आणि जखमीही झालेला, पण त्याला आपण आपल्या भरोशात घेतलं पाहिजे. ते काम अपूर्वने सफाईदारपणे पार पाडलंय आणि त्या वॉचमनला त्याने आपल्याकडे वळवून घेतलंय. तरी अजून एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या घशातला काटा बनू शकते. मिसेस थापर,
या गंभीर केसमध्ये आपण दीपक वर्माकडे दुर्लक्ष नाही करू शकत. मला माहितीये जर न्यायालयाने त्यांची साक्ष मान्य केली तर अभिषेकला पुन्हा शिक्षा होण्याची शक्यता आहे. तुम्ही एकदम बरोबर बोलताय. हाच एक माणूस आहे जो माझा जिंकलेला डाव माझ्यावर उलटवू शकतो. प्रोफेसर दीपक वर्माला तोडणं खूप गरजेचं आहे. मॉम, तू काळजी करू नकोस. प्रोफेसर दीपक वर्माला मी बघून घेईन. अभिषेक पहिलं नीट बोलायला शिक. डोंट बी ओव्हर स्मार्ट. मॅम, आय थिंक आपल्याला प्रोफेसर दीपक वर्मापासून सावध राहायला हवं. ते कधीही आपल्यासमोर समस्या निर्माण करू शकतात. काही समस्या नाही अपूर्व. जेव्हा वेळ येईल तेव्हा सांगेन मी तुला की आपल्याला काय करायला हवं ते. आणि तसंही मला आपसातली नाती बिघडवायची नाही. राईट? आणि अभिषेक, तू जाऊन प्रोफेसर सिन्हांना भेटून ये. आणि हो वकील साहेब, जरी माझ्या मुलाला जामीन मिळाला असला तरी पुढचं पाऊल आपल्याला खूप विचारपूर्वक टाकायला हवं. सुकन्या आमच्या कन्या. माहित नाही सगळे लोक कुठे गेलेत. अरे राहुल, राहुल, ऐक तर. अरे केव्हापासून तुमची वाट बघतोय मी. कुठे होता तुम्ही? अरे ऐक तर. मेघना, अरे कुठे जाताय तुम्ही? अरे काय झालं ना? आशिष, ज्योती, अरे तुम्ही तरी आमचं बोलणं ऐकून घ्या. ज्योती अगं तू. अरे हे चाललंय काय सगळं? कोणी आपल्याला साथ द्यायला तयार नाही. अरे ऐका, थांबा तर जरा. रीमा, आज ज्या महान व्यक्तीमुळे हे कॉलेज आहे, आपल्याला शिक्षण मिळालंय, आपण आपल्या पायांवर उभे आहोत, आज त्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आज तू आमच्या बरोबर नाहीयेस का? आकांक्षा, मला नोकरी शोधायची आहे, नाहीतर मी तुला नक्कीच साथ दिली असती. रीमा, एक एक करून सगळे निघून गेले. कोणाला नोकरी शोधायची, कोणाला आपला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, कोणाला आपला अभ्यास करायचा आहे. आज शास्त्रीजींच्या आत्म्याला किती दुःख झालं असेल. तू का उभा आहेस? तुला काही काम नाहीये? तू पण जाऊ शकतोस. आकांक्षा, आकांक्षा, ही लोक साथ सोडू दे किंवा सगळी दुनिया तुझी साथ सोडू दे, पण मी तुझी कधीच साथ सोडणार नाही ग. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या बरोबर राहीन. आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत या लढ्यात तुला साथ देईन. आकांक्षा, तू हे कधीच समजू नकोस की तू एकटी आहेस. या लढ्यात मी तुझ्या बरोबर आपली कंबर कसून तयार आहे. पावला पावलावर, प्रत्येक जागी मी कधीच तुला एकटं नाही सोडणार. तू तू प्लीज आपली हिंमत हरू नकोस. चल चल, मी तुला तुझ्या घरी सोडतो. नको, मी जाईन एकटी. ठीक आहे, पण सांभाळून जा. आणि हो, अभिषेक पासून सावध राहा. मला माहिती आहे.
मी काय म्हणत होते, आकांक्षा अजून घरी नाही आली आहे. तुम्ही जरा तिला फोन करून बघा ना, ती कुठे आहे. पार्वती, तू उगाच काळजी करतेस. येईल ती. तुम्ही फोन करा ना. जेव्हा ती घराच्या बाहेर असते तेव्हा मला खूप काळजी वाटत राहते हो. आज कोणत्याही परिस्थितीत ती वाचता कामा नये, समजलं? हे बघा, ती आली. काय झालं सुनबाई, सगळं ठीक तर आहे ना? आई, ते आकांक्षा अजून आली नाहीये घरी. मी यांना कधीपासून सांगते तिला फोन करा तर. तरणी ताठी मुलगी अजून घरी नाही आली, एवढी रात्र झाली. अरे फोन तरी लाव तिला, बघ तरी कुठे राहिली एवढा वेळ. आई, ती आपल्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींबरोबर गेली असेल. येईल ती. येईल ती? ही काय पद्धत आहे? फोन लाव तिला. मी म्हणते आत्ताच्या आत्ता फोन लाव. तुम्ही फोन करा ना. बरं, करतो. हॅलो हॅलो बाबा. आकांक्षा, आकांक्षा, तुझा आवाज असा काय येतोय बेटा? सोडा मला, सोडा मला, सोडा, वाचवा, वाचवा. हॅलो आकांक्षा, काय झालं? आकांक्षा, तुझा आवाज असा काय येतोय? हॅलो, सोडा मला, वाचवा. बेटा काय झालं? बोल तरी. घाबरलीस का तू? काय झालं? काय कळत नाहीये, बोलतच नाहीये काही. बोलत नाहीये म्हणजे? नक्कीच माझी पोरगी संकटात सापडली. हे परमेश्वरा, हे काय चालवलंयस? मी आताच जाऊन बघतो. अरे असा कसा निघालास? कुठे शोधणार तिला? अरे पोलिसांना तरी फोन कर. सोडा, वाचवा. आकांक्षा, आकांक्षा, सोहन. सुकन्या आमच्या कन्या. आकांक्षा, आई. आकांक्षा, आकांक्षा बेटा, कुठे होतीस तू? कितींदा फोन केले तुला, फोन का उचलत नव्हतीस? काय झालं बेटा? आई. का रडतीयस? काय झालंय हिला? काही दुर्घटना झालीये का?
हो, अचानक काही गुंडांनी आकांक्षावर हल्ला केला. हो आई, काही लोक मला मारायला आले होते. जर सोहल वेळेवर आला नसता तर त्या लोकांनी मला मारून टाकलं असतं. नको नको बाळा, रडू नकोस. आकांक्षा आकांक्षा बेटा तू कुठे होतीस? काय झालं बाबा, कुठे होतीस तू? कुठे कुठे नाही शोधलं मी तुला. बेटा सांग तू कुठे होतीस? हे म्हणत होते की काही गुंडांनी हिच्यावर हल्ला केला. कोण होती ती लोक? माहित नाही बाबा, माहित नाही कोण होते, पण ते सोहनला बघून पळून गेले. सोहन, तू तर ओळखला असशील ना कोण होती ती लोक? नाही सर, मी त्यांना आधी कधीच बघितलं नव्हतं. परमेश्वरा, माझ्या पोरीला कुणाची नजर लागलीये? हिने कुणाचं असं काय घोडं मारलंय की हिच्याच बरोबर हे सगळं घडतंय? मला माहितीये ही सगळी त्या मल्लिका थापरची करणी आहे. बरं, आग लागू तिला, माहित नाही का? हात धुवून आमच्या कुटुंबाच्या नुसती मागे लागली. आपल्या शास्त्रीजींचा पण जीव घेतला, तरीही त्या सटवीचं काळीच शांत नाही झालं. दीपक बेटा, मी तुझ्या समोर हात जोडून विनंती करते की तू शास्त्रीजींची केस ताबडतोब मागे घे. तू न्यायालयात जाऊन सांगून टाक की शास्त्रीजींच्या केसशी तुझा काहीही संबंध नाहीये. तू शास्त्रीजींसाठी स्वतःला किंवा स्वतःच्या परिवाराला कोणत्याही संकटात नको टाकूस बेटा. माझे स्वर्गीय पती शास्त्रीजींमुळे मला नाही वाटत की या कुटुंबावर कोणतंही संकट यावं. मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करते की मला आहे त्या परिस्थितीत राहू द्या. मला एकटं सोडून द्या. ताई, तुम्ही असं कसं बोलताय? तुम्ही तर आम्हाला क्षणभरातच परक केलं. ज्या शास्त्रीजींनी आम्हाला आयुष्यभर आधार दिला, त्यांच्या मृत्यूनंतर आम्ही त्यांना विसरून जावं? ते तुम्हाला सोडून निघून गेलेत, पण आम्ही कधीच तुम्हाला सोडणार नाही, कधीच नाही सोडणार. सुकन्या आमच्या कन्या. हॅलो, काय समजलात तुम्ही मल्लिका थापर? माझ्या निरागस मुलीवर हल्ला करून तुम्ही मला आणि माझ्या कुटुंबाला घाबरू इच्छिता? तुमच्या गुंडाच्या रूपात तुम्ही तुमचे साम्राज्य आणि तुमच्या शक्तीचे प्रदर्शन करू पाहता? भ्याड आहात तुम्ही, भ्याड आहात. पहिले तर तुम्ही एका वृद्ध आणि देवस्वरूप माणसाच्या रक्ताने स्वतःचे हात रंगवले, आणि आता एका निरागस मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. काहीच वीरता आहे तुमची? भ्याड आहेस तू, भ्याड आहेस, भ्याड आहेस तू. अहो जरा ऐका माझं, शांत राहा. सोड मला. शांत राहा तुम्ही. अरे काय समजतंय स्वतःला? मिसेस मल्लिका थापर, जर माझ्या मुलीवर किंवा माझ्या कुटुंबाच्या केसालाही धक्का लागला ना, तर स्वतःच्या शेवटासाठी तयार राहा. मिस्टर दीपक वर्मा, आता चांगलंच कळलं असेल की जेव्हा मुलांना त्रास होतो तेव्हा कसं वाटतं ते. चला, तुम्हाला या निमित्ताने हे तरी कळलं की मुलांचं दुःख काय असतं ते. माझ्या मुलीने ना कोणाचा खून केलाय, ना ती कॉलेजमध्ये कॉपी करताना पकडली गेली आहे. जर तुम्हाला तुमचा खुनी, गुंड, खोट्या बदमाश मुलावर इतका गर्व आहे, तर हा विचार करा की मला माझ्या मुलीवर किती गर्व असेल. अरे तिने स्वतःहून मोठ्यात मोठे पण स्वतःहून छोट्यांशी देखील कधीच उद्धटपणे व्यवहार नाही केला. जर माझा मुलगा खून करून घरी आला असता ना,
तर न्यायालयाने त्याला नंतर शिक्षा सुनावली असती, पण त्याआधी मीच त्याला फासावर लटकवलं असतं. आणि एक गोष्ट ऐकून घे मल्लिका थापर, तुम्ही अशा माणसांपैकी एक आहात ज्यांच्यात लाज नावाची कोणतीच गोष्ट नसते. आता बस. स्वतःची लायकी बघ आणि मर्यादा राखून बोल माझ्याशी. आणि हे विसरू नकोस की तू आयुष्यभर माझ्या मेहरबानीवर जगत आलायस. नको विसरूस हे. तू त्या ताटाला लाथ मारलीयस जे तुझं पोट भरत. तू या शत्रुत्वाची सुरुवात केलीयस ना, मग आता विसरू नकोस की त्याचा शेवट मी करेन. तू सुद्धा हे विसरू नकोस मिसेस मल्लिका थापर की मी सुद्धा चंद्रशेखर शास्त्रींचा शिष्य आहे. कोणाच्याही समोर मान नाही झुकवणार. तुला जे करायचंय ते कर. हॅलो हॅलो हॅलो. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.